नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका गावात एक आई रोज घराच्या दारात बसून आपल्या मुलाची वाट पाहत होती. वर्ष गेली पण मुलगा परत आला नाही. एक दिवस अचानक गावात एक मोठी गाडी येते. त्यातून एक श्रीमंत माणूस उतरतो. तो थेट त्या जुन्या घराकडे धावतो. दार उघडतो आणि जोरात ओरडतो, आई, मी आलो. पण पुढच्या क्षणी त्याला जे दिसतं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण कधी कधी आयुष्यात थोडासा उशीर संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. ही आहे एका मुलाची कथा, जो खूप मोठा झाला पण आईसाठी कदाचित खूप उशीर झाला. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेले एक छोटंसं शांत गाव होतं, भोरगाव. गाव लहान होतं पण तिथल्या लोकांची मनं खूप मोठी होती. त्या गावाच्या कडेला मातीच्या भिंतीचं कोलारू छप्पर असलेलं एक छोटंसं घर होतं. घर साधं होतं पण त्या घरात प्रेम, माया आणि संस्काराची श्रीमंती होती. त्या घरात राहत होता गणपत, त्याची पत्नी सावित्री आणि त्यांची 2 मुलं रोहित आणि सुमन. गणपत दिवसभर शेतात कष्ट करत असे, कधी उन्हात, कधी पावसात, कधी थंडीमध्ये. संध्याकाळी थकून भागून तो घरी यायचा, पण घरात पाऊल टाकताच त्याचा थकवा जणू नाहीसा व्हायचा. कारण दारात उभी असायची त्याची मुलगी सुमन. बाबा आले, बाबा आले, ती आनंदाने ओरडायची. आई सावित्री लगेच तांब्यात पाणी आणायची. घ्या, आधी पाणी प्या, दिवसभर कष्ट करता. घरात गरिबी होती. कधी कधी 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. पण त्या घरात कधी भांडण नव्हतं, कधी तक्रार नव्हती. एक गोष्ट मात्र सगळ्यांना माहीत होती, या घरात संस्काराची खूप मोठी संपत्ती आहे. रोहित घरातील मोठा मुलगा होता. तो खूप हुशार आणि समजूतदार होता. शाळेत तो नेहमी पहिला यायचा. शाळेतील गुरुजी नेहमी म्हणायचे, रोहित, तू खूप मोठा माणूस होशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मोठेपणा पैशाने नाही, माणुसकीने येतो. रोहित नम्रपणे मान हलवायचा, पण त्याच्या मनात एक स्वप्न होतं. शहरात जाऊन मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न. एके संध्याकाळी आकाशात लालसर सूर्य मावळत होता. गणपत अंगणात बसून दोरी विणत होता. सावित्री चुलीवर भाकरी करत होती. रोहित शांतपणे आकाशाकडे पाहत होता. त्याच्या मनात विचाराची वादळ सुरू होती. अचानक तो आईजवळ आला. त्याचा आवाज थोडा थरथरत होता. आई, मला काही सांगायचं आहे. सावित्रीने हसत विचारलं. काय रे बाळा? रोहित काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, आई, मला शहरात जायचं आहे. हे ऐकून सावित्रीच्या हातातील भाकरी थांबली. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. फक्त चुलीतील लाकडांचा आवाज ऐकू येत होता. गणपतने हळूच रोहितकडे पाहिलं. शहरात रोहितच्या डोळ्यात स्वप्न चमकत होतं. ओ बाबा, मला मोठं व्हायचं आहे, तुम्हाला चांगलं आयुष्य द्यायचं आहे. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, मोठं होणं चांगली गोष्ट आहे, पण शहर खूप कठीण असतं. रोहित म्हणाला, आई, मी सगळं सहन करीन. सावित्री काही क्षण शांत राहिली. मग ती उठली, रोहित जवळ आली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, ठीक आहे बाळा, जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव. रोहित उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होता. आईचे शब्द खूप शांत होते पण खूप खोल होते. कधीही माणुसकी सोडू नकोस आणि आईला विसरू नकोस. रोहितने आईचा हात घट्ट धरला. आई, मी वचन देतो. त्या रात्री संपूर्ण घर झोपलं, पण सावित्रीच्या डोळ्यांना झोप आली नाही. ती छताकडे पाहत होती. आईचं मन काहीतरी सांगत होतं. हा प्रवास फक्त शहराचा नाही, हा आयुष्य बदलणारा प्रवास आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित घर सोडून शहराकडे निघाला. आई दारात उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या मुलाचं रक्षण कर.
रोहित दूर जात होता आणि सावित्रीचं मन म्हणत होतं, हा निरोप तात्पुरता आहे की कायमचा. कथेची खरी सुरुवात आता होणार होती, कारण शहरात रोहितची वाट पाहत होतं संघर्ष, यश आणि एक मोठी परीक्षा. दुसरे दिवशी सकाळी रोहित गाव सोडून शहराच्या दिशेने निघाला. बस हळूहळू गावाच्या रस्त्यावरून पुढे जात होती. खिडकीतून रोहित बाहेर पाहत होता. हिरवीगार शेती, मातीचा रस्ता, ओळखीची माणसं, सगळं हळूहळू मागे राहत होतं. बस थोडी दूर गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं. त्याला अजूनही दिसत होती दारात उभी असलेली त्याची आई सावित्री. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण हात वर करून ती त्याला आशीर्वाद देत होती. रोहितने मनात म्हटलं, आई, मी लवकरच परत येईन आणि तुला खूप सुख देईन. पण त्याला माहीत नव्हतं, आयुष्य इतकं सोपं नसतं. शहराची पहिली झलक काही तासांनी बस मोठ्या शहरात पोहोचली. उंच उंच इमारती, गर्दी, गाड्यांचा आवाज. रोहित थक्क झाला. गावातील शांततेनंतर हे शहर जणू एखाद्या वादळासारखं वाटत होतं. त्याच्या हातात एक छोटी बॅग होती आणि खिशात फक्त थोडे पैसे, पण मनात खूप मोठं स्वप्न होतं. तो स्वतःशी म्हणाला, मी मेहनत करीन, काहीही करून यश मिळवेन. पहिला संघर्ष, पहिले काही दिवस खूप कठीण गेले. रोहित रोज काम शोधण्यासाठी फिरायचा. एक दुकान, दुसरं दुकान, पण सगळीकडून एकच उत्तर मिळायचं, काम नाही. कधी कधी तो पूर्ण दिवस उपाशी राहायचा. रात्री स्टेशनच्या बाकावर बसून तो आकाशाकडे पाहायचा. त्यावेळी त्याला आईची खूप आठवण यायची. एकदा तर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो स्वतःशी म्हणाला, आई, मी हार मानणार नाही. अनपेक्षित भेट. एक दिवस दुपारी तो खूप थकलेला रस्त्यावर बसला होता. तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला. तो मोठ्या किराणा दुकानाचा मालक होता. त्याने रोहितकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, तू इतका उदास का बसलास? रोहितने नम्रपणे उत्तर दिलं, साहेब, मी काम शोधत आहे. वृद्ध माणूस काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला रोहितच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसला. तो म्हणाला, माझ्या दुकानात काम करशील का? रोहितच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकाश पसरला. हो साहेब, मी मन लावून काम करेन. त्या दिवसापासून रोहितचं आयुष्य थोडं बदलायला लागलं. मेहनतीचं फळ सुरुवात झाली. रोहित पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करायचा. तो कधी आळस करत नसे. दुकानाचा मालक त्याच्यावर खूप खुश होता. काही महिन्यातच त्याने रोहितवर पूर्ण विश्वास ठेवला. तो इतर कामगारांना म्हणायचा, हा मुलगा खूप प्रामाणिक आहे. हळूहळू रोहित दुकानाचा सर्वात विश्वासू माणूस बनला. काही वर्षात त्यांनी थोडे पैसे साठवले आणि एक दिवस त्याने स्वतःचं लहानसं दुकान सुरू केलं. त्याची मेहनत आणि प्रामाणिकपणा लोकांना आवडला. व्यवसाय वाढत गेला. दुकान मोठं झालं, मग आणखीन मोठं, आणि काही वर्षात रोहित मोठा व्यापारी बनला. पण एक गोष्ट हरवली. मोठा बंगला, महागडी गाडी, नौकर, सगळं काही मिळालं, पण हळूहळू रोहित व्यस्त होत गेला. काम, मीटिंग, व्यवसाय आणि त्या धावपळीत आईची आठवण कमी होत गेली. सावित्री मात्र गावात रोज दाराकडे पाहत होती. तिला अजूनही विश्वास होता, माझा मुलगा एक दिवस नक्की येईल. पण रोहितच्या आयुष्यात आता एक वेगळीच दुनिया होती. त्याला अजूनही माहीत नव्हतं की आयुष्य त्याच्यासाठी लवकरच एक मोठी परीक्षा घेणार आहे, आणि त्या परीक्षेत त्याला आठवणार होते आईचे शब्द. आईचा शब्द. काम हळूहळू पुढे जात होतं.
रोहित आता शहरातील एक मोठा व्यापारी बनला होता. त्याच्या दुकानाची साखळी होती मोठी होती, मोठा बंगला होता, गाड्या होत्या, नौकर चाकर होते. लोक त्याचा खूप आदर करत होते. शहरातील व्यापारी मंडळात लोक म्हणायचे, रोहित सारखा यशस्वी माणूस फार कमी पाहायला मिळतो. पण या यशाच्या गर्दीत एक गोष्ट मात्र शांतपणे हरवत होती, त्याचं जुनं आयुष्य आणि आई. गावातील शांत प्रतीक्षा. त्यावेळी भोरगावमध्ये सावित्री अजूनही तसंच जगत होती. सकाळी लवकर उठून ती देवाजवळ दिवा लावायची. तिची प्रार्थना नेहमी एकच असायची, देवा, माझा मुलगा सुखी असू दे. घर अजूनही तेच होतं, मातीच्या भिंती, कोलारू छप्पर आणि दरवाजाकडे पाहणारी एक आई. गावातील लोक अनेकदा म्हणायचे, सावित्री, तुझा मुलगा आता मोठा झाला आहे, तो शहरात सुखात असेल, तो इथे परत येणार नाही. पण सावित्री हसत हसत म्हणायची, माझा रोहित मला कधी विसरणार नाही. पण वर्ष जात होती आणि रोहितचा एकही संदेश येत नव्हता. शहरात काहीतरी विचित्र घडत होतं. एका रात्री रोहित आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. सगळे कर्मचारी घरी गेले होते. घड्याळाने रात्रीचे 11 वाजले. तो कागदपत्रे पाहत होता. अचानक फोन वाजला. रोहितने फोन उचलला. हॅलो. पण दुसऱ्या बाजूला कोणीच बोलत नव्हतं. फक्त काही क्षण शांतता आणि मग फोन कट. रोहित थोडा गोंधळला. कदाचित चुकीचा फोन असेल. तो पुन्हा कामाला लागला. पण काही वेळाने फोन पुन्हा वाजला. त्याने फोन उचलला. यावेळी दुसऱ्या बाजूने एक कमकुवत आणि थरथरता आवाज आला. रोहित, बाळा. हे शब्द ऐकताच रोहितचा श्वास थांबला. तो आवाज खूप ओळखीचा वाटत होता. तो घाबरून म्हणाला, कोण बोलतंय? पण पुढच्या क्षणी फोन कट झाला. रोहितच्या मनात विचित्र बेचैनी निर्माण झाली. त्याला वाटलं, हा आवाज आईसारखा होता. पण तो स्वतःशी म्हणाला, नाही, कदाचित माझा भ्रम असेल. दुसरे दिवशी सकाळी रोहित ऑफिसला आला. त्याचा जुना मित्र आणि कर्मचारी संदीप त्याच्याकडे धावत आला. सर, एक वाईट बातमी आहे. रोहित घाबरला. काय झालं? संदीप म्हणाला, आपल्या कंपनीवर मोठं कर्ज आहे आणि काही लोक आपल्या विरुद्ध केस करणार आहेत. रोहितला धक्का बसला. काय? पण हे कसं शक्य आहे? संदीपने सांगितलं, काही लोकांनी आपल्याला फसवलं आहे. रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने अनेक वर्ष मेहनत करून उभा केलेला व्यवसाय धोक्यात आला होता. आणखीन एक धक्का. त्या रात्री रोहित आपल्या बंगल्यात एकटाच बसला होता. बाहेर पाऊस सुरू होता. आकाशात वीज चमकत होती. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. अचानक घराचा दरवाजा हळूच वाजला. रोहित घाबरला. इतक्यात रात्री कोण असेल? तो सावधपणे दरवाजाकडे गेला. दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त दरवाजाजवळ एक जुना लिफाफा पडलेला होता. रोहितने तो उचलला. लिफाफ्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता, रोहित. आणि ते अक्षर त्याला खूप ओळखीचं वाटत होतं. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं, कारण ते अक्षर होतं त्याच्या आईचं. थरथरत्या हाताने त्याने लिफाफा उघडला. आत एक छोटंसं पत्र होतं. रोहितने ते वाचायला सुरुवात केली आणि पुढचे शब्द पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्या पत्रात लिहिलं होतं, बाळा, मला वाटतं माझ्याकडे आता जास्त वेळ नाही. रोहितच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, मी खूप उशीर तर केला नाही ना? आणि त्या क्षणी रोहितच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेण्याची वेळ आली होती. रोहितच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याच्या डोळ्यासमोर
सगळं धूसर झालं होतं. तो थरथरत्या हाताने पुन्हा पत्र उचलतो आणि हळूहळू वाचायला लागतो. पत्रात लिहिलं होतं, प्रिय बाळा रोहित, खूप दिवस झाले तुझी काहीच खबर नाही. पण मला माहिती आहे तू जिथे असशील तिथे सुखी असशील. माझी तब्येत आता पूर्वीसारखी राहिली नाही. डॉक्टर म्हणतात मला जास्त दिवस नाहीत. माझी एकच इच्छा आहे, मरण्यापूर्वी एकदा तुझा चेहरा पाहायचा आहे. पत्रातील शब्द जणू बाणासारखे रोहितच्या हृदयात घुसत होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच बोलू लागला, आई, मी इतका स्वार्थी कसा झालो. त्याला आठवायला लागलं आईने दिलेलं वचन, आईचा निरोप, आईचा हात डोक्यावर ठेवलेला. आणि त्याला जाणवलं तो आईपासून खूप दूर गेला होता. मनातली भीती. त्या रात्री रोहितला झोप आली नाही. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, मी उशीर तर केला नाही ना. खिडकीबाहेर पाऊस पडत होता. आकाशात वीज चमकत होती. रोहितच्या मनात एकच निर्णय तयार झाला, तो लगेच गावाकडे जाणार होता. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कामं बाजूला ठेवली. कार, व्यवसाय, समस्या, सगळं काही त्याला त्या क्षणी महत्वाचं वाटत नव्हतं. त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची होती, आई. गावाकडे धाव. रोहित कार घेऊन गावाच्या दिशेने निघाला. रस्त्यावर गाडी वेगाने धावत होती. त्याच्या डोळ्यासमोर सतत आईचा चेहरा येत होता. त्याला आठवत होतं, लहानपणी आई त्याला कसं जेवण घालायची, आजारी पडला की कसं रात्रभर जागायची. आणि आज तो इतकी वर्ष तिच्याकडे एकदा सुद्धा गेला नव्हता. रोहितच्या मनात अपराधीपणाचं वादळ उठलं होतं. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, फक्त एकदा माझ्या आईला भेटू दे. गावाजवळ पोहोचताना संध्याकाळ होत आली होती. आकाश लालसर झालं होतं. रोहितची कार हळूहळू भोरगावच्या रस्त्यावर आली. तेच जुनं गाव, तेच ओळखीचे रस्ते, पण आज वातावरण काहीतरी वेगळं वाटत होतं. गावात प्रवेश करताच त्याने पाहिलं, गावात खूप लोक जमले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर शांतता होती. रोहितच्या मनात अचानक भीती निर्माण झाली. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो गाडीतून उतरला आणि लोकांच्या गर्दीकडे धावत गेला. लोकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि एकमेकाकडे शांतपणे पाहू लागले. कोणी काही बोलत नव्हतं. रोहित घाबरून विचारतो, काय झालं? एक वृद्ध माणूस हळू आवाजात म्हणाला, रोहित, तू खूप उशीर केला बाळा. हे ऐकताच रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यात भीती भरली. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, माझी आई. वृद्ध माणसाने घराकडे बोट दाखवलं. रोहितच्या पायांनी जणू साथ सोडली. तो हळूहळू घराकडे चालू लागला. घराचा दरवाजा अर्धा उघडा होता. आत पूर्ण शांतता होती आणि त्या शांततेत रोहितचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. कारण त्या घरात त्याची वाट पाहत होतं एक सत्य, जे त्याचं हृदय तुटवणारं होतं. रोहित हळूहळू घराच्या दरवाजाजवळ पोहोचला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. दार अर्धं उघडं होतं. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. तो सावधपणे आत गेला. आत काही गावकरी बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं. घराच्या कोपऱ्यात एक छोटा दिवा लावलेला होता. त्या मंद प्रकाशात रोहितनं पाहिलं, जुन्या खाटेवर सावित्री शांतपणे पडली होती. तिचा चेहरा खूप अशक्त झाला होता, पण त्या चेहऱ्यावर अजूनही मायेची शांतता होती. रोहितचे पाय थरथर कापू लागले. तो हळूहळू आईजवळ गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो तिच्या पायाशी बसला आणि रडत म्हणाला, आई. रोहितचा आवाज ऐकताच सावित्रीने हळूहळू डोळे उघडले. तिने आपल्या मुलाकडे पाहिलं. काही क्षण ती काही बोलू शकली नाही. मग तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. ती कमकुवत आवाजात म्हणाली,
रोहित, तू आलास बाळा. रोहित जोरात रडू लागला. तो आईच्या हाताला धरून म्हणाला, आई, मला माफ कर, मी खूप उशीर केला. सावित्रीने हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आई मुलाला कधी रागवत नाही. तिचा आवाज खूप कमकुवत झाला होता, पण त्या आवाजात खूप प्रेम होतं. आईचा शेवटचा संदेश. सावित्रीने हळूहळू बोलायला सुरुवात केली. रोहित, मला तुझा खूप अभिमान आहे. रोहितने आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, आई, मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही. सावित्री हलकेच हसली. तू मेहनत केलीस, प्रामाणिक राहिलास, तेच मोठं आहे. मग ती काही क्षण शांत झाली. तिने पुन्हा रोहितचा हात घट्ट पकडला. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा. रोहित रडत म्हणाला, काय आई? आईच्या डोळ्यात प्रेम आणि काळजी होती. ती म्हणाली, पैसा माणसाला सुख देऊ शकतो, पण माणुसकीचं माणसाला खरा मोठा बनवते. रोहित शांतपणे तिचे शब्द ऐकत होता. ते शब्द त्याच्या मनात कायमचे कोरले जात होते. हृदय तुटवणारा क्षण जवळ आला. सावित्रीचा श्वास हळूहळू कमी होत होता. तिने शेवटचा वेळ आपल्या मुलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात समाधान होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आज मला शांत वाटते, कारण माझा मुलगा माझ्या जवळ आहे. रोहित रडत म्हणाला, आई, मला सोडून जाऊ नकोस. पण आयुष्याचे नियम वेगळे असतात. सावित्रीने शेवटचा वेळ त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणाली, देव तुझं भलं करो बाळा. त्या शब्दासोबत तिचा हात हळूहळू खाली पडला. घरात पूर्ण शांतता पसरली. रोहित काही क्षण काही बोलू शकला नाही. मग तो आईच्या पायाशी डोकं ठेवून जोरात रडू लागला. त्या क्षणी त्याला समजलं, जगातला सर्वात मोठा खजिना त्याने गमावला होता. आईचं प्रेम, जे पुन्हा कधीच मिळणार नव्हतं. त्या रात्री रोहितच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा त्याला मिळाला. पण त्या धड्याने त्याचं आयुष्य बदलणार होतं, कारण आईचे शब्द आता त्याच्या आयुष्याचा मार्ग बनणार होते. आईच्या निधनानंतर त्या घरात खूप मोठी शांतता पसरली होती. रोहित अजूनही आईच्या खाटेजवळ बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला सतत आईचे शब्द आठवत होते, माणुसकी कधी सोडू नकोस. त्या रात्री रोहितला झोपच लागली नाही. तो अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. चंद्र शांतपणे चमकत होता. रोहित मनात विचार करत होता, आई आयुष्यभर माझ्यासाठी जगली, पण मी तिच्यासाठी काय केलं? हा प्रश्न त्याला सतत त्रास देत होता. त्याच्या मनात एक खोल अपराधीपणा होता. पण त्या वेदनेतून एकच नवा विचार जन्म घेत होता, नवा निर्णय. दुसरे दिवशी सकाळी रोहित आईच्या फोटोसमोर उभा राहिला. त्याने शांतपणे हात जोडली. मग स्वतःशी म्हणाला, आई, आजपासून माझं आयुष्य बदलणार आहे. तू मला शिकवलेली माणुसकी मी आयुष्यभर जपेल. त्याने त्या क्षणी एक मोठा निर्णय घेतला. तो शहरातील सगळं सोडून गावातच राहणार होता. गावासाठी नवं स्वप्न. गावातील लोकांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं. एक दिवस गावच्या चौकात रोहित म्हणाला, माझ्या आईने मला एकच गोष्ट शिकवली, माणसासाठी काहीतरी चांगलं कर. म्हणून आजपासून मी या गावासाठी काम करणार आहे. गावकरी थक्क झाले. रोहितने आपल्या पैशातून गावात अनेक चांगली कामे सुरू केली. त्याने गावात गरीब मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली. आजारी लोकांसाठी छोटा दवाखाना उघडला. हळूहळू गावाचं रूप बदलायला लागलं. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. आईचं स्वप्न पूर्ण झालं. एक दिवस रोहित त्या शाळेच्या अंगणात उभा होता. लहान मुलं आनंदाने खेळत होती. त्यांच्या हसण्यात त्याला एक वेगळं समाधान मिळत होतं. तेवढ्यात एक छोटा मुलगा त्याच्याकडे आला. तो म्हणाला, रोहित काका, तुम्ही खूप चांगले आहात. हे ऐकून रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनात म्हणाला, आई,
आज तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. त्याला जाणवलं, खरं सुख पैशात नसतं, खरं सुख दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यात असतं. त्या दिवसापासून रोहितचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो आता मोठा व्यापारी नव्हता, पण तो बनला होता एक मोठा माणूस. कारण त्याने आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट शिकली होती, आईचे संस्कार. काळ हळूहळू पुढे जात होता. भोरगाव आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गावात नवीन शाळा होती, छोटा दवाखाना होता, शेतात पाण्याची चांगली व्यवस्था होती. गावातील लोक आनंदाने जगत होते. आणि या सगळ्या बदलामागे एकच माणूस होता, रोहित. पण रोहितला कधीच स्वतःचा अभिमान वाटत नव्हता. तो नेहमी म्हणायचा, हे सगळं माझं नाही, हे माझ्या आईचे संस्कार आहेत. आईची आठवण. दर सकाळी रोहित घराच्या अंगणात असलेल्या एका छोट्या जागेजवळ जायचा. तिथे सावित्रीचा फोटो ठेवलेला होता. फोटो समोर रोज एक छोटा दिवा लावला जायचा. रोहित शांतपणे हात जोडून उभा राहायचा. त्याच्या मनात एकच भावना असायची, कृतज्ञता. तो हळू आवाजात म्हणायचा, आई, तू मला जीवनाचा खरा अर्थ शिकवलास. एक छोटी घटना. एक दिवस गावात एक गरीब वृद्ध माणूस आला. तो खूप भुकेलेला होता. रोहितने त्याला पाहिलं. तो लगेच त्याच्याजवळ गेला. त्याला जेवण दिलं, पाणी दिलं आणि थोडे पैसेही दिले. वृद्ध माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, बाळा, देव तुझं भलं करू. त्या क्षणी रोहितच्या मनात अचानक आईचा चेहरा आला. त्याला जाणवलं, आई अजूनही त्याच्या सोबत आहे. त्याच्या प्रत्येक चांगल्या कामात. गावाचा सन्मान. काही वर्षांनी सरकारने भोरगावचा सन्मान केला, कारण ते गाव आता आदर्श गाव बनलं होतं. त्या कार्यक्रमात गावातील लोकांनी रोहितला मंचावर बोलावलं. सगळे जोरात टाळ्या वाजवत होते. रोहित मंचावर उभा राहिला, पण त्याने शांतपणे एकच गोष्ट सांगितली, आज तुम्ही माझा सन्मान करत आहात, पण खरा सन्मान माझ्या आईचा आहे. कारण तिने मला शिकवलं, माणुसकी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. शेवटचा संदेश. मित्रांनो, या जगात आपण खूप गोष्टी मिळवतो, पैसा, नाव, प्रतिष्ठा. पण एक गोष्ट मात्र जगात सर्वात मौल्यवान आहे, आई वडिलांचे प्रेम आणि त्यांचे संस्कार. जे माणूस हे विसरत नाही, तो आयुष्यात कधीच हरत नाही. कथेचा संदेश आपल्याला असं सांगता येईल की मोठं व्हायचं असेल तर आधी चांगला माणूस बना. आई वडिलांचा आदर करा. त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठं यश जगात नाही. कारण शेवटी माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा वारसा असतो आईचा शब्द आणि तिचे संस्कार. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.